थांबा मित्रांनो, 1 मिनिट थांबा. कारण आज मी तुमच्याशी अशा एका विषयावर बोलणार आहे जो तुम्ही कदाचित कोणालाही विचारायचं कधी धाडस केलं नाही. आणि जर हे आज नाही समजलं तर कदाचित तुम्ही आयुष्यभर नकळत स्वतःच्या आरोग्याची हानी करत राहाल. हे आजच बदला. मित्रांनो, 1 मिनिट थांबा. आज मी तुमच्याशी अशा एका विषयावर बोलणार आहे ज्याबद्दल तुम्ही कदाचित एखाद्या वैद्यांना किंवा डॉक्टरांनाही विचारायला घाबरला असाल किंवा लाजत असाल. हा विषय असा आहे की जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितला नाही तर कदाचित तुम्ही आयुष्यभर चुकीच्या पद्धतीने तुमच्या आरोग्याचं नकळत नुकसान करत राहाल आणि तुम्हाला ते समजणारही नाही. माझ्या दवाखान्यात अनेक लोक येतात आणि विचारतात, मॅडम, दररोज शारीरिक संबंध ठेवणं आरोग्यासाठी योग्य आहे का, की यामुळे शरीराला काही इजा होते? काही लोक म्हणतात की रोजच्या संबंधांमुळे अशक्तपणा येतो, काही म्हणतात की यामुळे ताकद वाढते, तर काही म्हणतात की आठवड्यातून एकदाच संबंध ठेवायला हवेत. मग नेमकं सत्य काय आहे? आज मी तुम्हाला वैद्यकीय विज्ञानाच्या ठोस आधारावर हे सत्य सांगणार आहे. आणि या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे जी ऐकून तुम्ही थक्क व्हाल, कारण ती गोष्ट सहसा कोणी उघडपणे सांगत नाही आणि सहजासहजी कुठे वाचायलाही मिळत नाही. त्यामुळे एकही क्षण मुकू नका. सर्वात आधी हे समजून घेऊया की जेव्हा एखादा पुरुष आणि महिला शारीरिक संबंध ठेवतात तेव्हा त्यांच्या शरीरात नेमके काय बदल होतात. जेव्हा दोन लोक एकमेकांच्या जवळ येतात तेव्हा शरीरात अनेक प्रकारची संप्रेरके म्हणजेच हार्मोन्स स्त्रवतात. ऑक्सिटोसिन, ज्याला प्रेमाचा स्त्राव असेही म्हणतात, हा तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारामध्ये भावनिक जवळीक वाढवतो. एंडॉर्फिन, जो नैसर्गिक वेदनाशामकाप्रमाणे काम करतो आणि तुमच्या शरीरात आनंदाची भावना निर्माण करतो. डोपामाइन, जो तुमचा मूड चांगला करतो आणि मानसिक ताण कमी करतो. आता विचार करा, जेव्हा इतके सकारात्मक स्त्राव शरीरात तयार होतात तर मग रोज संबंध ठेवणे हानिकारक कसे असू शकते? याचे उत्तर मी तुम्हाला थोड्याच वेळात देणार आहे, पण त्याआधी आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी समजून घ्या. नमस्कार, मी आहे प्रिया पाटील आणि मी गेल्या अनेक वर्षांपासून लोकांना लैंगिक शिक्षण आणि प्रजनन आरोग्याविषयी जागरूक करण्याचे काम करत आहे. माझा उद्देश एकच आहे, ज्या गोष्टी लोक लाजेखातर विचारू शकत नाहीत त्या सर्व गोष्टी मी तुम्हाला उघडपणे आणि शास्त्रीय पद्धतीने सांगाव्यात. कारण अज्ञान हे अनेकदा आरोग्याचे सर्वात मोठे शत्रू असते आणि योग्य माहिती ही सर्वात मोठी संपत्ती. आता आपण बोलूया, रोज शारीरिक संबंध ठेवल्याने शरीरावर काय परिणाम होतो. वैद्यकीय शास्त्रानुसार जेव्हा तुम्ही नियमितपणे शारीरिक संबंध ठेवता तेव्हा तुमच्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते. एका महत्त्वपूर्ण संशोधनात असे आढळले आहे की जे लोक आठवड्यातून 2 ते 3 वेळा संबंध ठेवतात त्यांच्या शरीरात आजारांशी लढणाऱ्या पेशींची पातळी खूप कमी संबंध ठेवणाऱ्या लोकांच्या तुलनेत तब्बल 30% जास्त असते. याचा अर्थ तुमचे शरीर आजारांशी लढण्यासाठी अधिक सक्षम बनते. हे ऐकून थक्क व्हायला होतं, कारण आपल्याला माहीतच नसते की जवळीक केवळ भावनिक नव्हे तर शारीरिक आरोग्यासाठीही किती महत्त्वाची आहे. पण इथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. रोज संबंध ठेवणे तेव्हाच फायदेशीर आहे जेव्हा तुमचे शरीर त्यासाठी तयार असेल. जर तुम्ही थकलेले असाल, आजारी असाल किंवा शरीरात आधीपासूनच अशक्तपणा असेल तर रोज संबंध ठेवणे थकवा वाढवणारे ठरू शकते. पुरुषांमध्ये रोज संबंध ठेवल्याने शुक्राणूंची संख्या तात्पुरती कमी होऊ शकते. जर एखादे जोडपे अपत्यासाठी प्रयत्न करत असेल तर त्यांनी रोज संबंध ठेवण्याऐवजी 1 दिवसाआड संबंध ठेवायला हवेत, जेणेकरून शुक्राणूंची गुणवत्ता आणि संख्या दोन्ही चांगली राहील. पण जर अपत्याचे नियोजन नसेल तर रोज संबंध ठेवल्याने शुक्राणू कमी होण्याचे कोणतेही दीर्घकालीन नुकसान नाही, कारण शरीर सतत नवीन शुक्राणू बनवत असते. आता मी तुम्हाला ती गोष्ट सांगते जी सर्वात जास्त महत्त्वाची आहे. शारीरिक संबंध ठेवताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते योग्य पद्धतीने करणे. बरेच लोक घाईघाईत किंवा चुकीच्या पद्धतीने संबंध ठेवतात, ज्यामुळे त्यांना आनंदाऐवजी त्रास होतो आणि हे त्रास मनावर आणि नात्यावर दीर्घकाळ परिणाम करतात. सर्वात आधी बोलूया पूर्वक्रीडेबद्दल. हा शारीरिक संबंधाचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. बरेच पुरुष याकडे दुर्लक्ष करतात आणि थेट संभोगाला सुरुवात करतात. ही सर्वात मोठी चूक आहे. जेव्हा तुम्ही एकमेकांशी प्रेमळ कृती करता तेव्हा महिलेच्या शरीरात नैसर्गिक ओलावा तयार होतो, ज्यामुळे पुढील प्रक्रिया सोपी आणि सुखद होते. जर याविना संबंध ठेवले तर महिलेला वेदना होऊ शकतात आणि संसर्ग होण्याचा धोका वाढतो. पूर्वक्रीडेसाठी कमीत कमी 15 ते 20 मिनिटांचा वेळ दिला पाहिजे. यामध्ये स्पर्श, कुरवाळणे आणि मसाजचा समावेश असू शकतो. महिलेच्या शरीरात काही अत्यंत संवेदनशील भाग असतात. मान, कानाच्या मागचा भाग आणि मांड्यांचा आतला भाग हे सर्वात जास्त प्रतिसाद देणारे भाग आहेत.
महिलेला पूर्ण समाधान मिळण्यासाठी केवळ संभोग पुरेसा नसतो, तर संवेदनशील भागांची उत्तेजना महत्त्वाची असते. संशोधनानुसार जवळपास 75% महिलांना केवळ संभोगातून पूर्ण समाधान मिळत नाही, त्यांना बाह्य उत्तेजनेची गरज असते. याच कारणामुळे अनेक महिला असमाधानी राहतात, पण लाजेखातर त्या आपल्या जोडीदाराला हे सांगू शकत नाही. हे ऐकताना मन जड होते, कारण किती नाती केवळ माहितीच्या अभावामुळे दुरावतात. आणि जेव्हा हे सत्य समजते तेव्हा वाटते, इतकी दिवस हे का माहीत नव्हते. आता बोलूया हालचालींच्या योग्य पद्धतीबद्दल. अनेक पुरुषांना वाटते की जितक्या वेगाने आणि जितक्या जोरात हालचाल करू तितका जास्त आनंद मिळेल, पण हे पूर्णपणे चुकीचे आहे. शास्त्रीय पद्धतीनुसार सुरुवातीला संथ आणि हलक्या गतीने सुरुवात करा. जेव्हा जोडीदार पूर्णपणे तयार होईल तेव्हाच हळूहळू गती वाढवा. नुसत्या वेगाने हालचाल करण्यापेक्षा शरीराच्या हालचालींमध्ये लवचिकता असणे जास्त महत्त्वाचे आहे. हालचाल करताना वेगवेगळ्या कोनांचा वापर केल्याने जोडीदारांना जास्त सुखद अनुभव मिळतो. हे शिकायला वेळ लागतो, पण एकदा समजले की नात्यात एक वेगळाच आनंद येतो. पोझिशनबद्दल बोलायचे झाले तर पारंपरिक पद्धत ही सर्वात सामान्य पद्धत आहे, पण यात महिलांना बाह्य उत्तेजना कमी मिळते. महिला उजव्या बाजूला असणे ही पद्धत महिलांसाठी सर्वात उत्तम मानली जाते, कारण यामध्ये महिला स्वतः वेग आणि कोनावर नियंत्रण ठेवू शकते. पाठमोरे संबंध ठेवण्याची पद्धत यात संभोग खोलवर होतो, जो काही लोकांसाठी जास्त आनंददायी असतो. प्रत्येक जोडप्यासाठी वेगळं काय काम करते हे स्वतः अनुभवानेच शिकावे लागते, आणि तो अनुभव नात्याला अधिक मजबूत करतो. आता मी तुम्हाला ती गोष्ट सांगते जी मी सुरुवातीला सांगायचे वचन दिले होते. रोज संबंध ठेवणे योग्य आहे की अयोग्य याचे कोणतेही एकच उत्तर नाही. हे पूर्णपणे तुमच्या शरीराच्या क्षमते, तुमचे वय, तुमचे आरोग्य आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या जोडीदाराची संमती यावर अवलंबून असते. जर दोन्ही जोडीदार शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तयार असतील, दोघांनाही आनंद मिळत असेल, तर रोज संबंध ठेवण्यात काहीही हरकत नाही. पण जर तुम्ही केवळ तसे करणे गरजेचे आहे किंवा जोडीदाराच्या दबावामुळे रोज संबंध ठेवत असाल, तर हे तुमच्या आरोग्यासाठी आणि नात्यासाठी नुकसानकारक आहे. अशा बाबतीत प्रमाणापेक्षा गुणवत्तेला नेहमी जास्त महत्त्व द्या. जर तुम्ही आठवड्यातून 2 किंवा 3 वेळाही मनापासून आणि योग्य पद्धतीने संबंध ठेवले, तर ते रोजच्या घाईघाईतल्या संबंधांपेक्षा कितीतरी पटीने श्रेष्ठ आहेत. नाते हे शरीरावर नव्हे तर मनाच्या जोडणीवर उभे असते, आणि ती जोडणी जपली तरच खरा आनंद मिळतो. शेवटी एक महत्त्वाची सूचना: स्वच्छतेची पूर्ण काळजी घ्या. संबंधांनंतर स्वच्छता राखणे अत्यंत आवश्यक आहे, कारण स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यास संसर्ग होण्याची शक्यता वाढते. जर कोरडेपणाची समस्या असेल तर नैसर्गिक तेलांचा किंवा वंगनांचा वापर करा. आयुर्वेदिक पर्याय सर्वात सुरक्षित मानले जातात. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, आपल्या जोडीदाराशी मोकळेपणाने बोला. संवाद हीच सुखी लैंगिक जीवनाची खरी गुरुकिल्ली आहे. जे जोडपे एकमेकांशी मोकळेपणाने बोलतात, एकमेकांच्या गरजा समजून घेतात, त्यांचे नाते वर्षानुवर्ष तेजस्वी राहते. आणि हे साध्य करण्यासाठी केवळ एकच गोष्ट लागते: एकमेकांवर विश्वास आणि संवाद. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर या व्हिडिओला नक्की पसंती द्या, इतरांना पाठवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशीच ज्ञानवर्धक आणि जीवनोपयोगी माहिती आम्ही तुमच्यासाठी नेहमी घेऊन येतो. मी प्रिया पाटील तुम्हाला पुढच्या व्हिडिओत पुन्हा भेटेन. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, निरोगी रहा आणि तुमच्या नात्याला नेहमी प्रेमाने जपा. धन्यवाद.